बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। 6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मसाजोग येथील पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती। त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मसाजोग येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली होती। तसेच मारहाण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती। त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांचा खून केल्याचं सांगितलं जात आहे आणि यामागे वाल्मिकी कराड आहे असं बोललं जात आहे। ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पाणी हलत नाही आणि ते आहेत वाल्मिकी कराड असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं होतं। भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, त्यांच्याच पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अशा अनेक नेत्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट नाव घेऊन वाल्मिकी कराड यांच्या अटकेची मागणी केली होती। शेवटी 31 डिसेंबर रोजी वाल्मिकी कराड यांनी पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलं। त्याआधी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांच्यावर राजकीय हेतूने आरोप केले जात असल्याचं म्हटलं होतं। धनंजय मुंडे, रोहित पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते अभिनेत्यांसोबत फोटो असणारे वाल्मिकी कराड नक्की कोण आहेत? वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचा संबंध काय आहे जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आजच्या या व्हिडिओमध्ये। वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत। धनंजय मुंडेंनी त्यांचे काका गोपीनाथ मुंडे यांना सोडून स्वतंत्रपणे राजकारणाची सुरुवात केल्यापासून वाल्मिकी कराड हे त्यांच्यासोबत आहेत। परळी वैजनाथ शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरती असलेले गोपीनाथगड हे वाल्मिकी कराड यांचं गाव। वाल्मिकी कराड महाविद्यालयात शिकायला परळीला आले। परळीत आल्यानंतर ते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आले। गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा सुरुवातीचा तो काळ होता। त्याच वेळी परळीच्या परमार कॉलनीत गोपीनाथ मुंडे भाड्याच्या घरात राहायचे। गोपीनाथ मुंडेंचे मित्र फुलचंद कराड यांनी वाल्मिकी कराड यांना मुंडेच्या घरात कामासाठी आणले। तेव्हापासून वाल्मिकी कराड गोपीनाथ मुंडेच्या घरातील सगळं काम करू लागले आणि हळूहळू गोपीनाथ मुंडेंचा वाल्मिकीवरती विश्वास बसला आणि ते अधिकाधिक मुंडे कुटुंबियाच्या जवळ गेले। गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करण्यापासून सुरुवात झालेले वाल्मिकी कराड यांनी हळूहळू स्वतःचा जम बसवला। दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडेंचे मोठे भाऊ पंडित अण्णा मुंडे आणि त्यांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक वाढली। 2001 साली परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा विरोध असतानाही पंडित अण्णा मुंडे यांनी वाल्मिकी कराड यांना तिकीट दिलं। त्यावेळी वाल्मिकी कराड पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यानंतर वाल्मिकी कराड नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले। काही काळ परळीचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले। एकीकडे वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक वाढत होती, तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध दुरावत गेले। शाळेत असताना वाल्मिकी कराड परळीतून VCR भाड्याने आणून जत्रांमध्ये मूवी दाखवत असत। यात्रेत सिनेमा दाखवणारे वाल्मिकी कराड आज जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड काही खासगी कंपन्यांचे संचालक आहेत। या दोन्ही कंपन्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावर आहेत। मुंडे परिवारांमुळे 1988 ते 1989 मध्ये परळीच्या शहरात असणाऱ्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामाची कंत्राट देखील वाल्मिकी कराडला मिळायला लागली। गोपीनाथ मुंडे यांच्या सभांचे नियोजन वाल्मिकी कराड यांच्याकडे असायचं। वाल्मिकी कराड यांनी परळीमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जसे की क्रिकेट स्पर्धा आणि सामूहिक विवाह सोहळे आयोजित करत असत। 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बीड जिल्ह्यातील संदेश यात्रेची धुरा धनंजय मुंडेंकडे होती। तेव्हा त्याचे नियोजन वाल्मिकी कराड यांनीच केले होते। सुरुवातीला परळी मतदारसंघात काम करणाऱ्या वाल्मिकी कराड यांनी धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हाभर ओळख निर्माण झाली। वाल्मिकी कराड यांनी जिल्हा नियोजन समितीवर विशेष सदस्य, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष, परळी नगरपालिकेचे गटनेते अशी पदही भूषवली आहेत। थोडक्यात काय तर गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करून सुरू झालेला वाल्मिकी कराड यांचा प्रवास आता एका खून प्रकरणात राज्यभर चर्चेत असलेल्या नावापर्यंत जाऊन पोहोचला आहे। धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय आणि वाल्मिकी कराड यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचे पुरावे अंजली दमानिया यांनी समोर आणले आहेत। ट्विटरवरती अंजली दमानिया यांनी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचे फायनान्शियल स्टेटमेंट पोस्ट केले असून अजून म्हणता संबंध नाही का असा प्रश्न उपस्थित केला। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीत धनंजय मुंडेच्या पत्नी राजश्री मुंडे या संचालक आहेत। त्या कंपनीचा 2022 चा महसूल 12,27,00,000 रुपये इतका दाखवण्यात आला। 2022 सालच्या बॅलन्स शीट मध्ये राजश्री धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिकी कराड नाव रिलेटेड पार्टीज म्हणून दर्शवण्यात आले।
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. वाल्मिक कराड याच सगळ्याचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येते.